करणार नाही, परंतु एक दोन चार गोष्टींचा उल्लेख मला करावासा वाटतो. आम्ही सगळे आजही हिंदू राहिलेलो आहोत. आपण हिंदू नावं सांगतो, हिंदू संस्कृती आपण जगत आहोत असं सगळ्यांना सांगतो अभिमानाने. ही संस्कृती गेल्या पोर्तुगीज काळापासून म्हणजे 450 वर्षाच्या राजवटीपासून जी संस्कृती आपल्याकडे चालत आली ती आपण ठेवलेली आहे शिल्लक, आणि म्हणून त्याचा अभिमान आपण सगळ्यांना सांगत असतो. आपण हिंदू कसे राहिलो मुळात? अशासाठी राहिलो की आपली संस्कृती टिकून राहिली. ती संस्कृती म्हणजे काय? आपण मुलांना जेव्हा संस्कार देतो शाळेत आणि कुणीतरी पाहायला येतं हे संस्कारांचं प्रदर्शन, त्यावेळेला सगळे मंत्र श्लोक वगैरे मुखोद्गत म्हणून दाखवतात. ते संस्कार असं आपण मानतो. हे सगळे संस्कार, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली पूजा अर्चा कोणी जर रक्षिली असेल, त्याचं रक्षण जर कोणी केलेलं असेल तर ते मराठीने केलेले आहे. मराठीने केलेलं आहे रक्षण. आणि पोर्तुगीज इथे आल्यानंतर पोर्तुगीजांना काय करावं लागलं? इथली संस्कृती जर खणून काढायची असेल, इथल्या लोकांना जर पाठवायचं असेल, धर्मांतर करायचं असेल, तर मूळ संस्कृती उखडून टाकायची आणि त्यांना नवीन संस्कृती द्यायची, ही त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे त्यांचा मुख्य शत्रू, मुख्य लक्ष, टार्गेट जे होतं ही मराठी भाषा होती. ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मराठीचे ग्रंथ त्यांनी जाळून टाकले, मराठीच्या पुस्तकांचं वाचन घरोघरी बंद करून टाकलं, मराठी पुस्तकं शिल्लक ठेवली नाही. आत्ता आपण रोशनताईने जे आपल्याला सांगितलं की आपल्याला हजारो वर्षांची परंपरा गोव्याची आहे मराठी, त्याचं कारण जे ग्रंथ पोर्तुगीजांनी, निवडक ग्रंथ पोर्तुगीजांच्या वाचनालयात तिकडे नेऊन ठेवले, ते आपल्याकडचे इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकर, अकाप्रियोळकर वगैरे ही मंडळी तिकडे जाऊन त्यांनी चौकशी केली की गोव्यातून इथे जर आणलेले असतील मराठी ग्रंथ तर ते आम्हाला पाहायला मिळतील का. त्यांनी ते बघितले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की ही सगळी संस्कृती आपली ग्रंथांच्या रूपाने जी बांधलेली होती ती सगळी तिकडे ठेवलेली आहे. त्यांनी काही ग्रंथ घेतले आणि त्यामुळे मुख्य शत्रू हा मराठी होता. मराठी खलास करणे, मराठीचं खच्चीकरण करणे आणि एक दिवस गोव्यात असं आणणे की मराठी शिल्लक नाही. मग कुठली भाषा आहे? पोर्तुगीज भाषा आहे. पोर्तुगीजची आमची भाषा जे आहे, ज्यांनी गोवा जिंकलेला आहे त्यांची भाषा गुलामांनी वापरायला पाहिजे, त्यांना आवडो न आवडतो. पोर्तुगीज शाळा काढल्या. आश्चर्य असं म्हणजे जबरदस्त दडपशाही जुलूम असून देखील आपल्या आई वडिलांनी मुलं तिकडे पाठवली नाही. ओस पडायला लागलं शाळा, पोर्तुगीज शाळा ओस पडायला लागली. मग काही वर्षांनी म्हणजे शेकडो वर्षांनी, 500 वर्ष राहिली ही मंडळी, 450 वर्ष, 100 वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की आपण जर यांच्यावर राज्य करायला पाहिजे असेल वर्षानुवर्ष, तर मग त्यांची भाषा शिकल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे ज्यांच्यावर राज्य करायचं आहे ते मोठ्या संख्येत आहे. पोर्तुगाल मधून आलेले लोक किती असतील? जास्तीत जास्त संख्या पोर्तुगीजांची गोव्यात 6,000 पेक्षा जास्त नव्हते पोर्तुगीज, आणि आपण हजारोच्या संख्येने होतो, पण त्याने आपल्यावर राज्य केलं. तर त्यामुळे त्यांनी ठरवलं मराठी गच्ची करायची असं ज्यांनी ठरवलं, नष्ट करायची असं ज्यांनी ठरवलं, त्यांना असं करावं लागलं की पोर्तुगीज शाळा चालत नाही, मग काय करणार? आपल्याला राज्य तर केलं पाहिजे. मग त्यांनी पोर्तुगीज आणि मराठी अशा शाळा काढल्या. म्हणजे मराठीमधूनच पोर्तुगीज शिकवायची ही युक्ती त्यांनी काढली. आश्चर्य असं आहे, म्हणजे हा लिखित इतिहास आहे, आम्ही सांगितलेला इतिहास नव्हे. तर पालकांनी आपल्या मुलांना तिथे पाठवला नाही, त्याच्याऐवजी घराच्या पडवीत, मंदिराच्या मंडपात, मंदिराच्या ठिकाणी, गाभाऱ्यात अशा पद्धतीने शाळा सुरू झाल्या. आणि
खासगीरित्या म्हणजे शिक्षक येऊन तिथे शिकवायला लागले. तिथे जास्त मुलं जायची हे बघितल्यानंतर शेवटी लिहिलेला इतिहास आहे, पोर्तुगीजांना साधारणपणे 300 वर्षानंतर मराठीच्या शाळा गोव्यात काढाव्या लागल्या. कोकणी भाषा नव्हती, कोकणी बोली होती. माझे पूर्वज जे बोलत असत, माझे आजोबा वडील, ती प्रमाणित कोकणी नव्हे, ती मराठीची बोली. मी आजही कोकणी बोलतो. ही मराठी प्रमाणित आस्पाव, या सगळ्यांचा आस्पाव तुला मी कधी बाग जनवणार हे शब्द उच्चारले नाही. मी कोकणी बोलतो, परंतु कोकणीच मला माहित नाही जी प्रमाणित कोकणी मानली जाते. मला विरोध नाही, मला आक्षेप नाही त्याच्यावर, परंतु मी जी मराठी बोलतो, पेडण्यापासून काणकोणचे लोक जे बोलतात ते मराठीची बोली आहे, ती बोली ते बोलत आहे. त्यामुळे अनेक शब्द जे आहेत हे आपल्याला माहीतच नाही. मी तुम्हाला परवी देतो, मी कधी उच्चारलं नाही. मी तुमचं अभिनंदन करतो. मी तुम्हाला सगळ्यांचा म्हणजे मला विरोध नाही त्याला, येवकार देतो. हे माझ्या बाप जन्मात माझ्या आजोबांनी पडजोबांनी येवकार हा शब्द त्यांना माहीतच नव्हता. आणि त्यामुळे ती नवीन भाषा आहे, कोकणी आहे, प्रमाणित कोकणी आहे, आपली भाषा आहे, संस्कृत मधून जन्माला आलेली आपली सहोदरा भाषा आहे. आणि त्यामुळे तिला तिचा मान सन्मान असावा, तिची प्रगती व्हावी असं आपल्याला वाटतं. परंतु पहिल्यांदा पोर्तुगीजांच्या शत्रुस्थानी कोकणी भाषा नव्हती. त्यांना पूर्ण माहित होतं की हे सगळे जे कोकणी बोलत आहे ही बोली आहे आणि मुख्य लिहिली गेलेली भाषा, वाचनाची भाषा, शाळेत शिक्षणाची भाषा ही मराठी आहे.